लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक ते भगवान बाबा गड ही बस नियमित व सुरळीत सुरू राहावी यासाठी निवेदन। सविस्तर माहिती अशी की नाशिक ते भगवान बाबा गड बस नियमित सुरू होण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक आगार व्यवस्थापक दादाजी महाजन यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय जयंती उत्सव समिती तथा वंजारी क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू करण्यात आलेली नाशिक ते भगवान बाबा गड ही बस नेहमीच काही ना काही कारणास्तव ब्रेकडाऊन पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। आज शनिवार दिनांक 12 जुलै रोजी सदरील बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला उभी केल्याने मोठा अनर्थ टळला। अशा घटना वारंवार घडू नये तसेच सदरील शिवशाही बस त्वरित बदली करण्यात यावी, अन्यथा यापुढे आगारातून कुठल्याही गाड्या निघू देणार नसल्याचा इशारा यावेळी वंजारी क्रांती सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला असून भगवान बाबा हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे सदर ठिकाणी जाणाऱ्या भक्तांच्या भावना दुखावणे योग्य नसून संपूर्ण राज्यातून श्रद्धाळू येत असल्याने नाशिकमधील भाविकांची यात्रा सुखरूप व्हावी यासाठी सदरील बस सुरू करण्यात आलेली आहे। तरी सदरील बस त्वरित बदलून देण्याची मागणी वंजारी समाज सेवा प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी केली। समितीचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद केकाण यांनी सदरील मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदेव सानप, राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे, युवक उपाध्यक्ष सतीश सोनवणे, कुंडलिक फड, बाळासाहेब घुगे, निखिल सोनवणे, करण वाघ, दर्शन मुळे आदी उपस्थित होते। भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय। हम सब एक है, हम सब एक है। राष्ट्रसंत भगवान बाबांचा जय असो, वंजारी सेवा संघाचा जय असो, वंजारी सेवा समाज प्रतिष्ठानचा जय असो। असेल तर राष्ट्रीय जयंती उत्सव समिती जी आहे तिच्या माध्यमातून भगवान बाबा गड येथे जाण्यासाठी नाशिक ते भगवान बाबा गड अशी एक बस आम्ही सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आली होती। यामध्ये आपण जर बघितलं असेल तर लोहार कसर या गावामध्ये श्री क्षेत्र अवजीनाथ महाराजांचं एक स्थान आहे, तिथून देखील ही बस पुढे अनेक प्रवासी घेऊन जाते। परंतु गेल्या काही दिवसांपासून त्या बसला 1182 नंबरची जी बस आहे त्या बसमध्ये मेजर इफेक्ट्स जाणवतो। अनेक वेळेस मध्येच बस बंद पडणे, तिचं AC बंद असणे, काचा बंद असणे, अशा विविध प्रकारच्या याच्यामुळे तिथे जे प्रवासी आहेत ते त्रासलेले होते। त्याचा आज आम्ही खरं इथे निषेध नोंदवण्यासाठी आलो होतो। साहेबांना सांगितलं की आम्हाला ही शिवशाही बस बदलून देण्यात यावी, तिच्याऐवजी आम्हाला शिवनेरी किंवा लालपरी देण्यात यावी। मात्र आगार जे आज आमचे इथले प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की साहेब आज आमच्याकडे शिवनेरी आणि लालपरी या बस मोजक्याच आहेत, परंतु आम्ही शिवशाहीमध्येच काहीतरी बदल घडून दुसऱ्या प्रकारची शिवशाही बस आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो। हरकत नाही, जर शिवशाही बस जर त्यांनी चांगली दिली आणि ती जर चालू राहिली तर आमचं त्याबद्दल काही दुमत असता कामा नाही। परंतु जर ती बस पुन्हा खोळंबा झाला तर आम्ही त्यांना यावेळेस सांगितलेलं आहे की आम्ही इथं रस्त्यावर बसून मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात आंदोलन करू आणि एक देखील इथं बस डेपोच्या बाहेर जाऊ देणार नाही, अशा स्वरूपाचं त्यांना आम्ही इथे आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। आमची मागणी एकच आहे की येणाऱ्या 29 जुलै रोजी भगवान बाबा यांची जयंती आहे, तर त्या निमित्ताने गडावर मोठ्या प्रमाणाचा उत्सव सोहळा होणार आहे, तर त्यासाठी जाण्या येण्यासाठी ज्या शिवशाही बस आहे या चांगल्या स्वरूपात देण्यात यावी एवढी आमची मागणी आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.